नमस्कार, मी मयुरी. आज मी तुम्हाला भरवा मिरचीची रेसिपी दाखवणार आहे आणि मिरची जर तुम्ही ह्या प्रकारे करून बघितली ना, तर पुन्हा पुन्हा नक्कीच बनवाल. तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे जाड मोठ्या मिरच्या, ज्या बाजारात इझिली अवेलेबल असतात. नंतर एक एक करून मिरची जी आहे त्याला मधून चीर पाडून घ्यायची आणि बिया हलक्या हाताने काढून घ्यायच्या आणि नंतर त्याला थोडंसं असं मीठ लावून ठेवून द्यायचं बाजूला. आणि नंतर ह्या रेसिपीचा जो आत्मा आहे म्हणजेच त्याचं खमंग असं सारण ते बनवून घ्यायचं. यासाठी मी घेतली आहे तीळ आणि बेसनाचं पीठ. ते छान खमंग असं भाजून घ्यायचं खरपूस होईपर्यंत, म्हणजे चव अजूनच छान लागते. नंतर जी भाजलेली तीळ होती ती आणि भाजलेले शेंगदाणे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडे जाडसर असे दळून घ्यायचे, जास्त बारीक दळायचं नाही. बघू शकता अशा प्रकारे. नंतर हे आपण जे बेसन पीठ भाजलेलं होतं त्यात हे एकत्र टाकून द्यायचं. नंतर मसाले टाकायचे, हळद, धने पावडर, आलं लसूण मिरचीची पेस्ट, चटणी, थोडं मीठ, चवीनुसार थोडीशी साखर आणि तेल त्यात टाकायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं सारण, जेणेकरून असं प्रकारे ते एकजीव झालं पाहिजे. आणि चव अजूनच छान वाढवण्यासाठी थोडा लिंबू त्यात पिळायचा आणि थोडी गार्निशिंगला कोथिंबीर टाकायची आणि असं काहीसं ते बनतं. आणि एक एक करून मग सगळ्या मिरच्या अशा प्रकारे भरून घ्यायच्या. जे सारण आहे ना ते असं जास्त दाबून नाही भरायचं, मिरची थोडं पोकळ असंच भरायचं. बघू शकता. आणि वरतून हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून द्यायचं. हे जे सारण आहे ना ते चवीला अतिशय रुचकर आणि खमंग लागतं. नंतर एक मोठं पॅन घ्यायचं, त्यात थोडं जास्त प्रमाणात तेल टाकायचं, थोडं जिरं टाकायचं आणि एक एक करून सगळ्या मिरच्या अशा प्रकारे त्यात रचून द्यायच्या. बघू शकता तुम्ही किती छान वाटतायत ना मिरच्या. आणि नंतर एक 5 ते 10 मिनिटासाठी त्या वाफेवर होऊ द्यायच्या आहेत. लो फ्लेमवरच गॅस ठेवायचा आणि 1-2 मिनिट झाल्यानंतर बघायचं, असं काहीसं ते दिसतं आणि पलटी करून घ्यायची आहेत, जेणेकरून सगळ्या बाजूने मिरच्या छान प्रकारे शिजवू शकतात. आणि हे बघू शकतात असा थोडासा खमंग असा त्याचा स्मेल यायला लागतो आणि जी मिरची आहे ना अशी खुसखुशीत लागते आणि सारण पण अप्रतिम बनतं त्याचं. आणि ही जी मिरची आहे ना तुम्ही पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत आणि नुसतीसुद्धा खाऊ शकतात. अशा प्रकारे ही रेसिपी असते. जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.